गोवंश तस्करी विरोधात चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई सुरू असून मागील 1.5 वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 130 गुन्हे दाखल झाले आहेत व तब्बल 326 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मकोका अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। अवैध कत्तलीसाठी नेले जाणारे लाखो रुपये किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले असून कंटेनर आणि ट्रक सारखी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। या 5 महिन्यात 49 गुन्हे तर 122 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मागील वर्षी 81 गुन्हे तर 204 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 1.5 वर्षात 130 गुन्हे तर 326 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गोवंश तस्करीच्या प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात मकोका अंतर्गत गुन्हाही नोंदवण्यात आला आहे। कुख्यात तस्कर इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध थेट मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोवंश तस्करीच्या प्रकरणात जिल्ह्यात मकोका लावण्याची पहिलीच वेळ असल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे। मुख्य आरोपी इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही संघटित गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। ही टोळी सातत्याने सक्रिय असल्याचे पाहून जिल्हा पोलिसांनी मकोका लागू करण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे पाठवला होता। 25 मे रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळताच तस्करावर मकोकाची कठोर कारवाई करण्यात आली। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।